नमस्कार, मी जितेश बुरकुंडे आपलं स्वागत करतो याचार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये। संजय राठोड यांच्या प्रचार कार्यालयात सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर मोहोळ यांनी दिली भेट। सध्याच्या परिस्थितीत दिग्रस विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी चालू असून त्या निमित्ताने संजय राठोड यांचे प्रचार कार्यालयाला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर मोहोळ यांनी कार्यकर्त्यांना भेट दिली आहे। सदर भेटीनंतर 11 कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश। प्रवेशादरम्यान श्रीधर मोहोळ म्हणाले की सर्व मतदारांनी संजय राठोड यांना विजयी करावं आणि आपल्या तालुक्याचा चांगल्या पद्धतीने सुसज्ज विकास करावा असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोळ यांनी प्रतिपादन केले। प्रवेश करणारे स्वर्गीय तानाजी घुमनर यांचे पुतणे ऋषिकेश घुमनर, सुमित राठोड, गजानन केसाळे, गजानन भोकरे, दीपक विधुळकर, हौसाजी घमेवार, शेख रहीम शेख हैदर, विलास मितक, सचिन पिपळे, गणेश तिके, खुशाल राठोड, संजय तिळे यांनी 11 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे। यासह तालुका प्रमुख उत्तम ठवकर, यादव गावंडे, राजकुमार वानकडे, राहुल शिंदे यासह प्रचार कार्यालयामध्ये शेकडो कार्यकर्ते समर्थकांसह उपस्थित होते। सक्रिय सहभाग असतो ते आदरणीय गजाननजी भोकरे हे सुद्धा आपला सत्कार स्वीकारतील असे त्यांना विनंती आणि आदरणीय सर जिल्हा प्रमुख आणि सर्व मंडळी त्यानंतर शिवसेनेमध्ये अनेक वर्षापासून सातत्याने काम करणारे आमचे मित्र श्री दीपक भाऊ विधुळकर पाटील हे सुद्धा आपला सन्मान व सत्कार स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। ज्येष्ठ कांदळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे काकाश्री आदरणीय हौसाजी घमेवार हे सुद्धा आपला सन्मान आणि सत्कार स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर आमचे बंधू आदरणीय शेख रहीम शेख हैदर हे सुद्धा कांदळ येथील सर्व सामाजिक कामामध्ये सक्रिय सहभाग असतात, त्यांचा सुद्धा सन्मान आणि सत्कार आदरणीय व्यासपीठावर मान्यवर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। विलास भाऊ मितक हे सुद्धा इथे आपला सत्कार आणि सन्मान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर सचिन भाऊ पिंपळे हे सुद्धा आपला सत्कार आणि सन्मान स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो। छोटा शिवसेना गणेश भाऊ तिळे हे सुद्धा आपला दिग्रस विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून संजयभाऊ राठोड यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं या ठिकाणी सर्व जनतेला आणि मतदारांना आवाहन करत आहे। तुम्ही पाहता गेल्या 20 वर्षापासून संजय राठोड साहेब प्रत्येक गावात जाणारा आणि प्रत्येक घरात जाणारा आमदार आहे आणि मंत्री आहे। आमदार असतानाही त्याच पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे, जिल्हा प्रमुख असतानाही त्याच पद्धतीचं काम त्यांनी केलं आहे आणि मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या वर्तनात कोणताही बदल न येता सामान्य जनतेशी त्यांची नाळ सतत जुळून राहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा जो जनसंपर्क आहे आणि त्यांचा विकासाच्या कामाचा जो सपाटा आहे त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे की संजय राठोड साहेब यांना पुन्हा निवडून द्यायचं आणि निवडूनच नाही द्यायचं, प्रचंड बहुमताने ते निवडून देणार आहे। आणि मी पुन्हा जनतेला सांगणार आहे कोणत्याही प्रकारे अडचणी आल्या तरी मतदार पेटीपर्यंत आपलं मत गेलं पाहिजे आणि संजय राठोड साहेबांना आपण प्रचंड बहुमताने निवडून देऊन आपल्या विकासाचा हा अविरत रथ चालू ठेवला पाहिजे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची बेल वाजवायला विसरू नका आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा याचार महाराष्ट्र। धन्यवाद।